जीवन दान देता हूँ, परंतु एक शर्त पर कि तुम ये स्थान छोड़कर यमुना जी के रास्ते समुद्र के मध्य में स्थित रमणक द्वीप पर चले जाओ, जो महान सर्पों के रहने का एक स्थान है। कालियाचा अहंकार चूर झाला होता. आता तो यमुनेचा डोह सोडून जाणार. कालियानं आणि त्याच्या पत्नींनी भगवंताचे मनोमन आभार मानले आणि अत्यानंदानं त्यानं भगवंताला आपल्या फण्यावर धारण केलं आणि यमुनेच्या डोहातनं नंदबाबा माता देवकीसह अवघं गोकुळ श्रीकृष्णाची काळजी करत यमुना तीरीच बसलेलं होतं. कृष्णाला समोर पाहून त्यांना हायसं वाटलं, आनंद झाला.